भक्त आणि भगवान प्रवचन 6वे भाग 2. आता स्वाध्याय म्हणजे काय ते ऐका. आजकाल काही लोकांनी स्वाध्याय याचा देखील उलट अर्थ केला आहे. स्वाध्याय याचा खरा अर्थ हा आहे की स्व म्हणजे आत्मा जाणणे, आत्म्याला पाहणे, आत्मा ओळखणे किंवा ज्याच्यामुळे आत्म्याचे ज्ञान होते असे ग्रंथ वाचणे. परंतु काही लोकांनी स्वाध्याय याचा अर्थ फक्त वाचणे असा केला आहे. मग ती कादंबरी असो, लघुकथा असो, वृत्तपत्र असो किंवा रहस्यकथा किंवा शृंगारिक कथा असो, याचे वाचन म्हणजे स्वाध्याय झाले आहे. ऐका, हा स्वाध्याय नव्हे. स्वाध्याय याचा अर्थ वेद, उपनिषद, गीता, सत्यार्थ प्रकाश, ऋग्वेदादी भाष्य भूमिका इत्यादी ग्रंथांचे वाचन व मनन करणे इतकेच नव्हे, तर त्यातील उपदेशाप्रमाणे आपले आचरण ठेवणे व आपले आत्मनिरीक्षण करून आपल्यात कोणते गुण आहेत, कोणते अवगुण आहेत हे जाणून घेऊन सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे व अवगुणांपासून परावृत्त होण्याचा यत्न करणे हा आहे. हा दुसरा अर्थ काही लोकांच्या सहज लक्षात येत नाही. ते विचारतात, वेदादी ग्रंथ वाचता येतात, पण आपण स्वतःचे वाचन करणे हे कसे शक्य आहे? ज्याच्यावर काही लिहिले आहे असे आपले स्वतःचे काही पुस्तक नाही. जे लिहिलेलेच नाही तर वाचणार कसे? परंतु ऐका, आपण स्वतःच आपले पुस्तक आहात. ते वाचताही येते आणि जो ते वाचत नाही त्याला देखील एक दिवस विवश होऊन वाचणे भाग पडते. हे शरीर आहे ना, या शरीरात आणखी एक शरीर आहे, त्यास सूक्ष्म शरीर म्हणतात. बाहेरचे शरीर या जन्मात मिळाले आहे व ते या जन्मातच नाश पावणार आहे. याला सुगंधी साबणाने धुवा, अत्तर तेल लावा, चमचमीत भोजन द्या किंवा पंचपक्वान्ने खाऊ घाला. याला रेशमी भरजरी कपड्यांनी सजवा किंवा भव्य प्रासादात ठेवा. शेवटी हे जाणार, हे निश्चित. हे तुमचे सोबती नाही. हे शरीर म्हणजे नदी पार करताना लाकडी फळीचा तितक्यापुरता आधार घ्यावा असे आहे. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर तो फळीला टाकून देतो व फळी त्याला सोडून देते. याचेसाठी फार संघर्ष होतात, भांडणे होतात, आकाश पातळ एक केले जाते, परंतु ही केवळ माती आहे. यूं अगर देखिए क्या कुछ नहीं यह मुश्ते गुबार, और अगर सोचिए तो खाक भी इंसान में नहीं. याची किंमत विचारावयाची असेल तर त्या मुलाला विचारा जो आपल्या पित्याच्या मृतदेहाला आपल्या हाताने अग्नी लावतो. त्या पत्नीला विचारा जी आपल्या मृत पतीला पाहून रडते, आक्रोश करते, त्याला कवटाळते, पण त्याबरोबरच असेही म्हणते, यांना घेऊन जा, अग्नी द्या, फार वेळ झाला आहे. त्या पित्याला विचारा की जो आपल्या लाडक्या मुलाचा मृतदेह आपल्या हाताने नदीत विसर्जन करतो, कारण की आता ते केवळ शरीर आहे, त्याचा मुलगा नाही. हे शरीर तुमचा साथी नाही. हे काही दिवसांसाठी मिळालेले साधन मात्र आहे. रणवीरने एकदा एका प्रश्नाचे उत्तर देताना सूर्यमंडळातील ग्रहांचे वर्णन केले होते व अन्य ग्रहावर असलेल्या मनुष्याच्या आयुष्याचा हिशेब केला होता. आमची पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवस 6 तास व काही सेकंदात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. अर्थात पृथ्वीवर 1 वर्ष
365 दिवस 6 तासांचे असते. आमची पृथ्वी सूर्यापासून 9,30,00,000 मैल दूर आहे. परंतु सूर्यमालेतील काही ग्रह यापेक्षा देखील अधिक दूर आहेत. सूर्यापासून मंगळाचे अंतर 14,17,00,000 मैल आहे. गुरुचे अंतर 48,39,00,000 मैल व शनीचे अंतर 88,79,00,000 मैल आहे. सूर्यमंडळातील सर्वात दूर असलेला ग्रह आहे यम. इंग्रजीत याला प्लुटो म्हणतात. तो सूर्यापासून 365 कोटी मैल दूर आहे. जो ग्रह सूर्यापासून जास्त दूर आहे त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास अधिक वेळ लागेल, अर्थात त्याचे 1 वर्ष देखील तितके मोठे राहील. या गणिताप्रमाणे मंगळाचे 1 वर्ष पृथ्वीच्या 9.5 वर्षांबरोबर होते. शनीचे 1 वर्ष आमच्या 29 वर्षे 6 महिने याच्या बरोबर आहे. आणि सर्वात दूरचा ग्रह यम किंवा प्लुटो याचे वर्ष आमच्या 247 वर्षे 7.5 महिन्या इतके असते. अर्थात प्लुटो ग्रहावर जितक्या काळात 1 वर्ष होते तितक्या वेळात पृथ्वीवर 247 वर्षे होतात. त्याचेवर 7 महिने 15 दिवस. पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्याचे आयुर्मान किती आहे? केवळ 40 वर्षे. भारतात 40 वर्षे देखील नाही. येथे पूर्वी सरासरी आयुष्य 22 वर्षे होते. आता पंडित नेहरूजींच्या प्रयत्नाने ते 30 वर्षे झाले आहे. थोडासा विचार करा. या ग्रहाच्या हिशेबाने ही 30 वर्षे किती वेळात समाप्त होतात? प्लुटोचे 1 वर्ष आमच्या 248 वर्षा इतके. 6 महिने बरोबर 124 वर्षे. 3 महिने बरोबर 62 वर्षे. 1 महिना बरोबर 20 वर्षे. अर्थात भारतातील व्यक्तीचे आयुष्य प्लुटो ग्रहाच्या हिशेबाने फक्त 45 दिवस आहे. ही मानव देहाची खरी स्थिती आहे. ज्याला आपण आपले मानतो, आपला सोबती समजतो, हा आपला नाही व जास्त दिवसांचा सोबती देखील नाही. हा केवळ काही दिवसांचा खेळ आहे. आपला स्वतःचा खरा सोबती आपला आत्मा आहे व या आत्म्याचा खरा सोबती आहे सूक्ष्म देह, जो या स्थूल देहाच्या आत असतो व जो अनेक जन्मापासून याच्यासोबत राहत आला आहे. बाहेरचा हा देह येतो आणि जातो. आत्मा याचे बरोबर राहत नाही. आत्म्याच्या बरोबर फक्त सूक्ष्म देह जातो आणि हे सूक्ष्म शरीरच ते पुस्तक आहे जे स्वाध्याय करण्यासाठी वाचावयाची असते. जन्मापासून या पुस्तकात प्रत्येक गोष्ट लिहिली जाते जी आपण केली असेल किंवा करण्याचा विचार केला असेल. प्रत्येक दिवशी या पुस्तकात नव्या नव्या गोष्टी लिहिल्या जातात. याकरता ते दररोज वाचा. जर यात कोणती चांगली गोष्ट लिहिली गेली, कोणा गरज असलेल्या माणसाला दान देणे, दुःखिताची सेवा करणे किंवा अनाथ अपंगाला मदत करणे यासारखी गोष्ट लिहिली गेली तर परमेश्वराला प्रार्थना करा की असे सत्कर्म आणखी होवो व एखादे खोटे कर्म घडले असेल तर ते पुन्हा न होवो. हा स्वाध्याय याचा स्वतःचे वाचन करण्याचा अर्थ आहे. या स्वाध्यायाचे महत्त्व जाणून घ्यावयाचे असेल तर पुढील शास्त्र वचन पहा. सर्व पृथ्वी, सागर आणि पर्वत यांचे सह सुवर्णाने आच्छादून टाकून ती दान दिली तर त्याचे जे फळ मिळेल ते एकट्या स्वाध्यायाचे आहे. परंतु ऐका, जे लोक या प्रकारे स्वाध्याय करीत नाहीत, सूक्ष्म देहाचे पुस्तक वाचत नाहीत, त्यातील वाईट गोष्टी किंवा दुष्कर्म दूर करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, त्यांना देखील हे पुस्तक एक दिवस वाचावेच लागते.
एक दिवस 10 द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन, रहने में अचरज नहीं जाए अचंबा कौन. एक दिवस जावे लागते आणि तेव्हा सूक्ष्म देहाचे हे पुस्तक एक एक पान असे उघडते. एका मागून दुसरे पान आत्मचक्षू समोर येते. मनुष्य ते पाहतो आणि रडत जातो, परंतु त्यावेळी हे पुस्तक तुमच्या आक्रोशाची पर्वा करीत नाही. जळलेल्या अक्षरात व जळलेल्या चित्रात या जन्मातील कहाणी व मागील जन्मातील कहाणी ते पुस्तक आत्म्याच्या समोर ठेवते. वाचता वाचता व पाने उलटता उलटता शेवटचे पान समोर येते, ज्याच्यावर या मानव देहातून निघण्याची व दुसऱ्या देहात प्रवेश करण्याची आज्ञा लिहिली आहे. जेव्हा तो वाचतो की विंचू, साप, डुक्कर यांच्या योनीत जावे लागते, तेव्हा तो रडतो. पण आता रडून काय उपयोग आहे? जेव्हा तू कुत्र्याप्रमाणे कामवासनेत दंग होतास, धर्म, समाज, नीती याकडे पाहिले नाहीस, आता तुला कुत्र्याच्या योनीत जावे लागेल. चल, ती बाजारात उभी असलेली कुत्री तुझी माता बनण्याची वाट पाहत आहे. उठ, तुझी वेळ झाली आहे. या प्रकारे ते पुस्तक सांगते. त्यावेळी मनुष्य रडतो, ओरडतो, पश्चाताप करतो. पण आता पश्चाताप करून काय होणार? अरे, ज्यावेळी पश्चाताप व्हावयास पाहिजे होता, ते पुस्तक वाचावयास पाहिजे होते, चुका सुधारावयास पाहिजे होत्या, त्यावेळी तू तसे केले नाहीस. आता रडून काय होणार? जेव्हा पापकर्म केले तेव्हा काही विचार केला नाही. आता त्याचे फल समोर आले तर ते आक्रोश केल्याने बदलणार नाही. ईश्वराला दोष देऊन वाईट म्हणून देखील समाप्त होणार नाही, ते भोगावेच लागेल. परंतु हे पुस्तक केवळ पापकर्म करणारालाच वाचावे लागते असे नव्हे, तर पुण्यशील धर्मात्मा व्यक्तीला देखील वाचावे लागते. शेवटच्या क्षणाला त्याच्या सूक्ष्म देहाचे पुस्तक उघडते. एक पान समोर येते. त्यावर लिहिलेले असते, तू दानधर्म केला आहेस, फार चांगले कार्य केले. दुसऱ्या पानावर लिहिलेले असते, तू गरीब लोकांसाठी औषधालय सुरू केले, चांगली गोष्ट केली. तिसऱ्या पानावर लिहिलेले आहे, तू गोरगरिबाला कपडे दिलेस, लंगडे, आंधळे अशा अपंगाला मदत केली. या प्रकारे प्रत्येक पानावर काही ना काही चांगले लिहिलेले असते. तसेच तू हे चांगले कर्म केले असेही प्रत्येक पानावर लिहिलेले असते. शेवटच्या पानावर लिहिलेले आहे, आता तुला देवदेवतांची योनी प्राप्त होईल, कारण तू देवता होऊन आपले जीवन सत्कार्यात व्यतीत केले आहेस. आणि हे पाहून मरणाराच्या मुखकमलावर हास्य झळकते. जा मरणे ते जग डरे, मेरे मन आनंद, मरणे ही ते पायिये पूर्ण परमानंद. त्यावेळी लोक रडत असतात, मरणारा रडत नाही. जब तुम जाओ जगत में जग हासे तुम रोय, ऐसी करनी कर चलो तुम हासो जग रोय. माझ्या बंधूंनो, असे कर्म करा, अशी करणी करा. वह चाल चल की उम्र खुशी से कटे तेरी, वह काम कर की याद तुझे सब किया करे. जो जिक्र हो तेरा तो हो जिक्रे खैर ही, और नाम तेरा ले तो अदब से लिया करे. परंतु हे सर्व काही तेव्हाच होईल की तुम्ही जे पुस्तक वाचाल ते तुमच्या देहात विद्यमान आहे, आत्म्याला लपेटून बसले आहे, जे अनेक जन्मापासूनची सोबती आहे व पुढे देखील अनेक जन्मांत सोबत राहणार आहे. व जोपर्यंत आत्म्याला जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती मिळत नाही, हा स्वाध्याय आहे व हे त्याचे फळ. क्रियायोगातील तिसरी आवश्यक गोष्ट आहे ईश्वर प्रणिधान. आपण स्वतःला ईश्वर चरणी अर्पण करणे. योगाच्या भाषेत यास ईश्वर प्रणिधान म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेत यास मामेकम शरणम व्रज
असे म्हटले आहे. महर्षी दयानंदांनी यास उपासना हे नाव दिले. भारतातील साधू संतांनी यालाच सेवा आणि भक्ती असे संबोधून त्याचा प्रचार केला. कबीराने म्हटले, भुक्ती मुक्ती मांगू नहीं, भक्ति दान दे मोहे, और कोहे जाचू नहीं, निसदिन जाचू तोहे. आणि अशी भक्ती भगवंताला किती प्रिय आहे याचे वर्णन करताना त्याने म्हटले, जलजो प्यारा माछली, लोभी प्यारा दाम, माँ को प्यारा बालका, भक्त प्यारा राम. भक्तीची प्रशंसा करताना त्याने सांगितले, और कर्म सब कर्म है, भक्ति कर्म निष्कर्म, कहे कबीर पुकार के, भक्ति करो तज भ्रम. आणि दादू महाराज यांनी या भक्तीचे वर्णन करताना म्हटले आहे, हे गोविंद, तूच माझा गुरु आहेस, तूच माझा गोस्वामी, तूच माझे ज्ञान, तूच माझी देवता, तूच माझे ध्यान, तूच माझी पूजा आहेस, तूच माझी आरती, तूच माझे तीर्थ आहेस, तूच माझी जाती आहेस, तूच माझे शील आहेस, संतोष आहेस, मुक्ती आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरे काहीही नको, कारण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माझ्या जीवनात स्थान नाही. आणि प्रभुभक्त देव दयानंद आर्याभिविनय या ग्रंथात परमेश्वराला अनेक नावांनी हाक मारित असताना त्या परमेश्वरास म्हणतात, हे परम मित्र, जो भक्त ईश्वर चरणी आपल्या आत्म्याचे दान करतो, म्हणजेच आत्मसमर्पण करतो, त्यास परमेश्वर देखील ऐहिक आणि पारमार्थिक सुख देतो. हे प्राणप्रिय, आपल्या भक्ताला परम असा आनंद देणे हे तुझे सत्य व्रत आहे. हे प्रभो, हा तुझा स्वभाव आम्हाला सुखदायक आहे. हे परम ऐश्वर्यवान परमेश्वरा, तुझे सतत आणि भक्तिपूर्वक गुणगान आमच्या मुखाने हो, तुझे गुण संकीर्तन सतत हो. तुझ्या कृपेने आम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त होत, ऐश्वर्य वृद्धिंगत हो आणि परम आनंद प्राप्त हो. आणि ईश्वर प्रणिधान याविषयी अभिप्राय देताना भक्त दयानंद आदेश देतात की ईश्वरावर असीम श्रद्धा असल्यास मनाला समाधान मिळते व मनुष्याला समाधी योग लवकर प्राप्त होऊ शकतो. हे आहे ईश्वर प्रणिधान. आपण स्वतःला ईश्वराचे चरणी अर्पण करणे. निर्मळ अंतकरणाने अढळ श्रद्धा ठेवून भगवंताला म्हणा की हे प्रभो, मला तुझ्याशिवाय दुसरे काहीही नको. माझे हे कर्म तुला अर्पण केले आहे. मी माझा हात तुझ्या हाती दिला आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला घेऊन चल. समजा की मी विसरलो, समजा की मी मलिन आहे, पापी आहे. आता हे दीनदयाळा, दयासागरा, करुणानिधी, माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं. तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख. पहा की तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीही नाही. मला तुझ्याशिवाय कोणाची इच्छा नाही. या तीन गोष्टी तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान साधल्यावर ईश्वर दर्शन अवश्य होते. ईश्वराचे दर्शन होत नाही हे म्हणणे बरोबर नाही. दर्शन होते अवश्य, परंतु दीदार की तलब के तरीकों से बेखबर. दीदार की तलब है तो पहले निगाह मांग. तप, स्वाध्याय आणि आत्मसमर्पण यांच्याद्वारा अंतरात्म्याला जागृत करा, म्हणजे प्रभुदर्शन अवश्य होईल. याच मानव देहात होईल. कोठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. बाहेर भटकावयाचे असेल तर खुशाल भटका. विज्ञानाच्या चमत्कारिक खेळात मन रमवा. सर्कशीचा खेळ पाहत रहा. पण लक्षात ठेवा की या मायावी संसारात शांती मिळणार नाही. हम थक के गिरे, गिर के उठे, उठ के चले भी. तुझ पे असरे दूरिये मंजिल नहीं होता.
मोठमोठे रॉकेट बनवा, ॲटम बॉम्ब व हायड्रोजन बॉम्ब तयार करा, परंतु ध्येय दूरच राहील, कारण की या मार्गात ध्येय नाहीच. हा मार्ग केवळ मार्गच आहे, फक्त भटकणे. ध्येयापर्यंत पोहोचावयाचे असेल तर क्रियायोगाचा मार्ग स्वीकारा. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हा क्रियायोग आहे. आता ऐका, हे दर्शन कशा प्रकारे होईल. पद्मासन घालून ताठ बसा. मान अशी ठेवा की मान व कंबर एका सरळ रेषेत राहील. नंतर आपले डोळे बंद करा. डोळ्यामधील 2 भ्रुकुटीमध्ये नासाग्री दृष्टी लावून प्रकाश पाहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला प्रकाश दिसणार नाही, परंतु घाबरू नका. प्रेमाने व श्रद्धेने प्रकाश पाहण्याचा प्रयत्न करीत राहा. मनात भगवंताचे नामस्मरण करा. त्याचा धावा करा. हाक मारा. गो मैं हूं तुझसे दूर तेरी आरजू तो है, तेरा पता मिले न मिले जुस्तजू तो है. परंतु काळजी करू नका. खरा ध्यास लागला असेल तर पत्ता अवश्य लागेल. आज जरी नाही तर उद्या, उद्या नाही तर काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षानंतर याच जागी म्हणजेच 2 भ्रुकुटीमध्ये प्रथम साधारण प्रकाश दिसू लागेल, काजव्याच्या चकचकीत पण लुकलुकणाऱ्या प्रकाशासारखा. नंतर क्षणात दिसणारा व क्षणात विझणारा प्रकाश दिसेल, जणू काही वीज चमकत आहे. त्यानंतर अधिकच दीप्तिमान अशी ज्योती दिसू लागेल, जणू काही विशाल ज्वाला दिसत आहे. याच्या साहाय्याने अभ्यास करीत करीत अन्नमय कोशाच्या आंतरिक भागाची, प्राणमय कोशाची, मनोमय कोशाची, विज्ञानमय कोशाची आणि शेवटी आनंदमय कोशाचे दर्शन होईल, ज्याच्यामध्ये तो परमसुंदर परमात्मा विराजमान झालेला आहे. परंतु 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे प्रारंभी निराशा होईल, पण घाबरून जाऊ नका. थकवा आला तरी अभ्यास सोडू नका. असे म्हणू नका की न पूछो कौन है क्यों राह में लाचार बैठे हैं, मुसाफिर है सफर करने की हिम्मत हार बैठे हैं. नाही, धीर सोडू नका. ओंकाराचा, गायत्री मंत्राचा, परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करीत राहा. मातेला हाक मारीत राहा. मंत्राचा भाव हृदयात जागृत करा. शेवटी हा प्रकाश अवश्य दिसेल. आणखी दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे मनाला डगमगू देऊ नका, अस्थिर होऊ नका, त्यात विकार निर्माण होऊ देऊ नका. मनाचे अधपतन होणे सोपे आहे. पापाच्या आज्ञेने उजाड होणे सोपे आहे. उन्नती करणे, विकास करणे कठीण आहे. दिल का उजड़ना सहल नहीं, बसना सहल नहीं भाई, बसती बसना खेल नहीं, बसते बसते बसती है. म्हणून या चंचल मनापासून सावध राहिले पाहिजे. राजा गोपीचंद आपल्या राज्यात राज्य चालवित होता. प्रत्येक प्रकारचे सुख त्याला मिळाले होते. एकदा गोरक्षनाथ फिरत फिरत त्याच्या राजवाड्यात आले. राजाने त्याचे चांगले आतिथ्य केले. राजाने त्याचा उपदेश घेतला. राजाला वैराग्य प्राप्त झाले. तो आपल्या मातेला म्हणाला, आई, मला संन्यास घेण्याची इच्छा आहे. आई ज्ञानी होती. ती म्हणाली, जर तुझे मन दृढ असेल तरच संन्यास घे, परंतु त्यापूर्वी आपल्या गुरुजवळ काही दिवस राहा. जर मनाला शांती मिळते असे वाटले तर संन्यासी हो. राजा गोपीचंदाने तसेच केले. राज्याचा त्याग करून तो गुरु बरोबर बाहेर पडला. प्रभू भजनात रममाण झाला. त्याचा वेश बदलला. तो संन्यासी बनला. अनेक देशांत भ्रमण करून तो आपल्या राज्यात परत आला आणि हातात भिक्षा पात्र घेऊन महालात पोचला.
जाताच त्याने अलक निरंजन असा घोष केला. तो आवाज ऐकताच त्याची आई घाईघाईने धावतच दाराजवळ आली. आश्चर्याने म्हणाली, अरे गोपी. गोपीचंद आपले भिक्षापात्र समोर करून म्हणाला, आई, मी भिकारी आहे, भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. आईने थोडा विचार करून म्हटले, थांब, मी तुला भिक्षा देईन. आज जाऊन ती तांदूळाचे 3 दाणे घेऊन आली. एक एक असे 3 वेळा तिने ते 3 दाणे भिक्षापात्रात टाकले. गोपीचंदाने आश्चर्याने त्या दाण्याकडे पाहिले व म्हणाला, आई, मी या भिक्षेचा अर्थ समजलो नाही. आई म्हणाली, समजला नाही तर आता ऐक. यातील प्रत्येक दाणा म्हणजे एक एक आज्ञा आहे. तू संन्यासी झालास तरीही मी तुझी माता आहे. मातेची आज्ञा पालन कर. गोपीचंद म्हणाला, आई, कोणती आज्ञा आहे? आई म्हणाली, माझी पहिली आज्ञा आहे की तू घरी जसा सुरक्षित राहत होतास तसाच बाहेरही राहा. गोपीचंद म्हणाला, आई, हे कसे शक्य आहे? मी आता राजा नाही. शिपाई मंत्री पहारा देण्यासाठी ठेवू शकत नाही. आई म्हणाली, शिपाई आणि मंत्री यांची आवश्यकता नाही, परंतु लक्षात ठेव की काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार रूपी डाकू तुझ्या भोवती सतत वावरत आहेत. त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी सत्संग, सत्विचार, सत आहार आणि सदाचार यांचा किल्ला बनवून त्यात तू राहिलास तर हे डाकू तुझे काहीच वाकडे करू शकणार नाहीत. गोपीचंदाने विचारले, आता दुसरी आज्ञा कोणती? आईने सांगितले, दुसरी आज्ञा ही आहे की येथे घरात तुझ्यासाठी जे नाना प्रकारचे भोजन तयार होत होते व तू रुचीने खात होतास त्याचप्रमाणे जंगलात देखील भोजन कर. गोपीचंद म्हणाला, जंगलात असे भोजन कोण तयार करील? आई म्हणाली, जेव्हा तू दिवसभर परिश्रम, कष्ट करशील, योगाभ्यास करशील तेव्हा कडाडून भूक लागेल. जे काही कोरडे वाळलेले खाशील त्यातच तुला पंचपक्वान्नांची गोडी लागेल. गोडी पक्वान्नात नाही, भुकेत आहे. गोपीचंदाने विचारले, तिसरी आज्ञा? आई म्हणाली, घरी तुझ्या सेवेकरता कितीतरी नोकर चाकर होते. सुंदर पाळण्यात तू बसत होतास. सेवक सेवा करीत, दासी गीत गात असत. त्याच्या मधुर आवाजाने तू गाढ झोपेस निजत असे. त्याचप्रमाणे जंगलातही तू गाढ झोप घ्यावी. गोपीचंद म्हणाला, असे कसे होईल? आई म्हणाली, जेव्हा तुझे विचार चांगले असतील, जेव्हा योग आसने करून शरीराला थकवा येईल, ध्यानधारणा करून मन थकून जाईल, तेव्हा गाढ झोप लागेल. झोप नोकरामुळे लागत नाही, थकवा आला तर लागते. या 3 आज्ञा गोपीचंदाच्या मातेने त्याला सांगितल्या. मी संन्यासी आहे, आज्ञा देऊ शकत नाही. आवाहन मात्र अवश्य करू शकतो की जर तुम्हाला प्रभुदर्शन करावयाचे असेल, शांतीची इच्छा असेल, तो परमानंद प्राप्त व्हावा अशी अभिलाषा असेल तर या मनाला या मायेत फसू देऊ नका. हे जे काही दिसत आहे ते सर्व क्षणभंगूर, परिवर्तनशील आहे आणि जे दिसत नाही तेच शाश्वत आहे, सर्व काही आहे. जो दिसत नाही त्याला पाहण्याचा, त्याला भेटण्याचा व त्याची प्राप्ती करून घेण्याचा, दर्शन घेण्याचा मार्ग मी आपणास सांगितला. आणि पहा, मी एक साधू आहे. माझी विशेष योग्यता नाही, परंतु मी हे जग पुष्कळ पाहिले आहे. या जगाचा अनुभव घेतल्यावरच मी निश्चित सांगतो की जर कोणाला शांती मिळावी अशी इच्छा असेल व खरे सुख मिळावे असे वाटत असेल तर या फसविणाऱ्या मायेपासून आपला बचाव करून तपाच्या मार्गाने वासना दूर सारून सतत स्वाध्याय करीत
परंतु कर्म करून ते ईश्वरार्पण केल्याशिवाय आणि आत्मसमर्पण केल्याशिवाय ईश्वर प्राप्तीचा, प्रभुदर्शनाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. वेदाहमेतं पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्य पंथा विद्यते नाय. मी त्या परमपुरुषाला जाणतो, त्या महान आणि ज्योती स्वरूपाला जाणतो, जो या मायारूपी अंधारात तेजस्वी सूर्यासारखा चमकत आहे. त्याला जाणून घेतले तरच मृत्यूपासून जन्ममरणाच्या बंधनातून सुटका होते. याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. वस्तुतः दुसरा कोणताही मार्ग नाही. भगवंताचे सत्य स्वरूप जाणून घेतल्यानेच सुख मिळेल, शांती मिळेल. आता राहिले विज्ञान. बंधूंनो, हे तर चांगलेच आहे, मी त्याची निंदा करीत नाही. परंतु हे विसरू नका की ही केवळ माया आहे. खरे सुख यात नाही. हा सुखाचा आभास आहे, सुख नाही. जर यात सुख असते तर अमेरिका, रशिया या देशातील लोक जगात सर्वात सुखी झाले असते. परंतु ते जर सुखी असते तर एकमेकांच्या भीतीने साशंक का झाले असते? हे ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, रॉकेट, कोबाल्ट बॉम्ब यांची निर्मिती का झाली असती? सफाइयां हो रही हैं जितनी, दिल उतने ही हो रहे हैं मैले. अंधेरा छा जाएगा सरासर अगर यही रोशनी रहेगी. हा प्रकाश नाही, ही तर अंधकाराची पूजा आहे. यात प्रकाश कधीच मिळणार नाही. ही सर्व लढाई, भांडणे, ईर्ष्या, द्वेष आणि घृणा अंधकाराची पूजा करण्यामुळे आहे. आजचे जग आत्म्याला विसरले आहे. जोपर्यंत त्याचा शोध करणार नाही, याला प्राप्त करून घेणार नाही, तोपर्यंत त्याला शांती मिळणार नाही, खरे सुख लाभणार नाही. बंधूंनो, मातांनो, या आपण वचन द्या की आपण सर्वजण प्रत्येक दिवशी आपला काही ना काही वेळ आत्म्याची मलिनता दूर करण्यासाठी आणि परमात्म्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी खर्च कराल. तुमच्या देहात जन्मजन्मापासून सुखाला हाक मारणारा, सुखाच्या शोधात व्याकुळ झालेला आणि शांती करता तळमळणारा आत्मा बसलेला आहे. भगवंताला तो विसरला आहे. हे परम श्रद्धावान भक्तांनो, प्रयत्न करा की हा भक्त मायेची बंधने तोडून त्या भगवंताची प्राप्ती करून घेईल. यातच त्याचे सुख आहे, शांती आहे. लक्षात ठेवा की भक्त आणि भगवान यांचे मिलन या मनुष्य देहातच होते आणि इतर कोणत्याही देहात होत नाही. पूर्व पुण्याईने व महत् प्रयासाने हा मानव देह प्राप्त झाला आहे. बराच काळ निघून गेला आहे. आता अधिक वेळ घालवू नका. हा देह पुन्हा मिळणार नाही. जागे व्हा, सावध व्हा आणि पहा की दूर प्यारी की पूरी है, दिन किनारे आ गया. चल, नहीं तो इस झमेले में पड़ा पछताएगा. ओम तत्सत. 6वे प्रवचन समाप्त. भक्त आणि भगवान या प्रवचन पुस्तकाचे अभिवाचन समाप्त झाले.